नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं एक प्रसिद्ध निवेदनपत्र आहे. एक महत्त्वपूर्ण निवेदन आहे की महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित परीक्षा स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा या परीक्षेचं आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3 फेब्रुवारी व 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये 3 सत्रामध्ये करण्यात आलं होतं. सदर परीक्षेस एकूण 46,068 परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरलं होतं आणि त्यापैकी परीक्षेमध्ये 38,559 परीक्षार्थी उपस्थित होते. सदर परीक्षेचा निकाल 13/3/2026 रोजी परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला होता आणि सदर परीक्षेस प्रविष्ट असलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-TET किंवा CTET या परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्याची माहिती लिंकमध्ये भरण्याकरता दिनांक 16 मार्च ते 21 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. सदर मुदतीमध्ये काही उमेदवारांची माहिती भरणे अपूर्ण असेल किंवा काही कारणाने परीक्षार्थी उमेदवारांमार्फत सदर माहिती भरण्याची मुदत वाढवण्याबाबतची विनंती लक्षात घेता माहिती भरण्याकरिता आता 22 मार्चपासून ते 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत हे पत्र आहे. खूप महत्त्वपूर्ण पत्र आहे हे 20 तारखेचं. कारण असं की बऱ्याच जणांचा असा विषय आहे की CTET परीक्षा दिलेली आहे, CTET परीक्षेचा निकाल नाही. CTET परीक्षेची मला वाटतं अंतरिम उत्तरसूची पण प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या दृष्टीने बरेचसे उमेदवार CTET परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत आणि त्यांनीच ही विनंती कदाचित परीक्षा परिषदेला केली असेल. म्हणून CTET परीक्षा किंवा काही उमेदवारांची माहिती भरण्याची राहिली असेल म्हणून उमेदवारांनीच विनंती केल्यामुळे ही मुदतवाढ आता 22 मार्च ते 31 मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे आणि या मुदतीमध्ये आपल्याला ही माहिती भरणं अपेक्षित आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ज्यांची माहिती भरायची बाकी असेल त्यांनी सर्वांनी भरणं गरजेचं आहे. अजूनही अनेक शिक्षकांना TET किंवा CTETची माहिती भरायची किंवा नाही याबाबत माहिती नसेल तर त्यांनी तात्काळ या माहितीला भरण्याचा प्रतिसाद द्यावा आणि आपण पुढच्या प्रक्रियेसाठी तयारीत राहावं. या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण निवेदन आहे. ज्यांची CTETचा निकाल जर 31 तारखेपूर्वी लागला तर तात्काळ त्या निकालाची माहितीसुद्धा या लिंकवर आपण भरावी जेणेकरून पुढच्या प्रक्रियेसाठी आपला विचार करण्यात येईल. आणि यासाठीच हे माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं पत्र आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे आपल्यासोबत शेअर करत आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच व्हिडिओ पाहणार आहोत. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.